श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आई बनवणार होत्या शेवग्या शेंगाची आमटी. असं सहज एक व्हिडिओ करूया म्हणलं, कारण आई नवीन रेसिपी बनवणार होत्या. कारण वेगवेगळे मसाले घालून त्यामध्ये आमटी बनवणार होत्या. त्यासाठी आईंना म्हणलं तुमचा व्हिडिओ मी बनवते. त्यासाठी आईने शेंगा वगैरे शिजवून घेतलेल्या. मग कढीपत्ता, जिरे, मोहरी हे तेलामध्ये भाजून छान असे लसूण वगैरे टाकून तेही लालसर होईस्तोवर भाजून. लसूणही थोडंसं लालसर होईस्तोवर भाजून घ्या, कारण पांढरं राहिलं ना तर ते चांगलं लागत नाही. थोडंसं लाल होईस्तोवर तेही लसूणही भाजून घ्या. लसूण कढीपत्ताही भाजून झाल्यानंतर थोडंसं आपण मसाला केलता आईने. खोबरं, कोथिंबीर, जिरं, तीळ, आलं, लसूण ची बारीक पेस्ट केलेली होती. मग तीही त्यामध्ये घालून आईने छान असं भाजून. आपली घरातली चटणी थोडीशी 1 चमचा 2 चमचा आपल्याला जेवढं हवं तेवढं घालू शकता. कारण कोणाला तिखट लागते, कोणाला सपकही लागते, त्यानुसार आपल्या ह्यानं घालू शकता. छान असं ते गाठे वगैरे असतात चटणीचे तेही फोडून वगैरे घेतले आईने. मिक्स मसाला असं सगळं करून घेतला. सगळा मसाला वगैरे मिक्स करून झाल्यानंतर आपली शिजवलेली शेंगी त्यामध्ये घालून, कारण थोड्याशा कवळ्या होत्या त्या थोड्याशा शिजलेल्या होत्या, त्यामुळे हलवताना थोड्या फुटत होत्या. मग ते मसाला वगैरे आईने सगळा भाजून वगैरे घेतला. खूप भारी लागते आमटी आणि छान की बनवलेल्या होत्या आईने. मग तो आपले गरम मसाला वगैरे घालतो त्या जिऱ्याची पूड, धन्याची पूड, गरम मसाला हे ते सगळं आई ज्या मसाला होते ना ते आईने मसाला वगैरे घालून घेतल्या. त्यात गरम मसाला वगैरे घालून झाल्यावर थोडंसं मग हलवून वगैरे घेतल्या परत ते मसाला सगळीकडे मिक्स व्हायसाठी. कारण सारखं हलवल्यावर ते शेंगा खूप फुटत होत्या, कारण थोड्याशा शिजलेल्या होत्या, कवळ्या होत्या पहिल्यांदा आणलेल्या. म्हणजे आपण शिजवलेली डाळी त्यामध्ये घालून घेऊया, कारण डाळ ही खूप शिजवायची नाही, थोडीशी कच्च्यावरच ठेवायची. डाळ वगैरे शिजवलेली डाळ वगैरे घालून त्यामध्ये थोडंसं हलवून वगैरे आपल्याला चवीनुसार मीठ वगैरे घालू शकतो. आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं आपण घालू शकता. कोणाला घट्ट लागते, कोणाला थोडंसं पातळ, त्यानुसार आपल्याला जसं हवं तसं आपण थोडंसं पाणी वगैरे घालू शकता. मग काय आपली आमटी इथं तयार आहे. मग थोडीशी आपण वरून चिरलेली कोथिंबीर, कारण कोथिंबीरशिवाय आमटीला चव नाही. मला तर पहिला आधी कोथिंबीर लागते, कारण मी कोथिंबीरशिवाय जेवणही बनवत नाही, कारण कोथिंबीरचा स्वादही खूप छान लागतो. मग काय आपली आमटी तयार आहे छान अशी. कशी वाटली आमच्या आईने बनवलेली आमटी मला नक्की सांगा, कारण जेवणही खूप छान बनवतात तिने. मस्तपैकी कट वगैरे आलेला आहे, छान भारी लागते आमटी. मला ही शेवग्या शेंगाची आमटी खूप आवडते आणि खूप भारीही चालते. मी खाऊन वगैरे बघितली, एकदम मस्तच झालेली होती आमटी, छान. श्री स्वामी समर्थ.